नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बिलवाडी या गावात भावेश पाटील यांच्या शेतात दिनांक 22/10/2024 रोजी आपण त्यांना ही सागर सिरीची श्रुती या काकडे वाणाविषयी माहिती घेऊया. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव भावेश निवृत्ती पाटील. आपलं गाव? माझं गाव बिलवाडी, पोस्ट वावर्धा, तालुका जिल्हा जळगाव. आपला मोबाईल नंबर सर? 9834799383. आपण कोणकोणते वाण लावलेले? आपण सागर सीड्सची श्रुती आणि बाकी इतर नामांकित कंपनीचे वाण लावले आहेत. आपण किती पॅकेट लावलेले? आपण एकूण 6 पॅकेट लावले आहेत. त्यापैकी 3 हे सागर सीड्सचे श्रुतीचे पॅकेट लावले आणि बाकीचे 3 दुसरे इतर कंपनीचे. बरं, मग तुम्हाला श्रुतीविषयी आणि त्या कंपनीविषयी काय वाटते? दुसऱ्या कंपनीची व्हरायटी चांगली आहे. इतक्या वरून पाऊस असल्याने सुद्धा ही सागर सीडची श्रुती हिरवीगार आहे. माल पण चांगला देते, उत्पन्न पण चांगलं आहे तिचं. आणि दुसरी कंपनीचं? दुसरी कंपनी ही पिवळीगार इतर पावसामध्ये पिवळी पडलेली आहे आणि उत्पन्नामध्ये पण कमतरता आहे. बाकी आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो दुसऱ्या? माझं शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की आपण सागर सीडची श्रुतीची काकडी लावावी, दुसऱ्या गावांकडे जाऊ नये. तुम्हाला किती खर्च बी कसा आहे दादा तुमचा? दोघांपैकी खर्चात कमी कुठली लागलेली आहे? आपल्याला खर्च कमी श्रुतीमध्ये लागलेला आहे, कारण की तिला म्हणजे हिरवीगार असल्यामुळे तिला खर्च करण्याची गरज नाही पडली. सेटिंग पण चांगली आहे तिची, फ्लॉवरिंग वगैरे पण, फळ पण चांगलेलं आहे. आपल्याला चांगला भाव पण मिळाला आहे तिला. भावात काही तुमच्या मनाला काही शंका नाही? नाही, काहीच नाही. आणि वाणाविषयी काही शंका नाही? वाणाविषयी पण काही शंका नाही. बाकी पुढचं काय प्लॅनिंग आहे दादा तुमचं? पुढे पण आपण सागर सीडची श्रुतीची लागवड करणार आहे. काकडी झाल्या वापस आपण तिला मल्चिंगातून वापस सागर सीडची श्रुतीची लागवड करणार पूर्ण. बरं, सागर सीडचे कुठल्याही वाणावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? ते सागर सीडचं कोणत्याही वाण लावा, हे चांगलंच आहे. तुम्ही अगोदर लावलेले? हो, याच्या पहिले मी सागर सीडचं खरबूज पण लावलं होतं, विजय नावाचं. असं आहे का? हो. आणि अजून? आणि टरबूज लावलं होतं, सागर किंग. बरं, त्यांचं पण उत्पन्न तुम्हाला एकदम जोरात आलं होतं दादा. चालेल. धन्यवाद दादा.